अकाउंट ओपन होतं या तुफान पिंपळाच्या संघाचं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक ज्ञानदेव होता विधाने दापोली संघाकडून मागील सामन्यामध्ये षटकाराने आपल्या संघाला विजय संपादन त्यांनी करून दिला होता. ज्ञानदेव पाटील राईट मोर स्टंप ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र धावचित करण्याची संधी होती मात्र ज्ञानदेव पाटील पुढे आले नाहीत. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 2 धावा. मागील सामन्यामध्ये दौडताना यांनी जी चूक केली होती ती चूक इथे मात्र पाहायला मिळाली नाही. चांगला खेळण्याचा प्रयत्न एक छोटी धाव तिथे पूर्ण केली जाते. आणखी धाव घेण्याचा प्रयत्न पाहू शकता कारण संतोष पुढे गेलेले आहेत. लेग बॅटचा इशारा येतोय. धावसंख्या सिंगल वाढून 3 धावा. हे दादा नाव काय? दोन तारे देखील ही स्पर्धा खूप एन्जॉय करत आहेत. त्यांच्याकडे कुठलीही चौकडी नाही मात्र अतिशय चांगली खोपडी आहे त्यांची. सर्व नेत्यांचे नंबर गाडी नंबर आणि मोबाईल नंबर अगदी अचूकपणा पाहत असते. त्यांची झलक या अग्नी मध्ये आपल्या पालनकरांनी सकाळी देखील त्यांची झलक पाहायला मिळालेली आहे. सुंदर पाटील साहेबांचा देखील नंबर त्यांनी अचूक सांगितलं. अल्पेश गायकवाड यांनी जेव्हा त्यांना विचारला होता तेव्हा खेळण्याचा प्रयत्न मिस. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकीवर 4 धावा. चांगली गोलंदाजी ज्ञानदेवची पाहायला मिळते. आव्हान त्या रूपाने धावा या षटकामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. मात्र चिन्ह निघून जातो. मध्ये 55 इशारा वाईट. आव्हान धरला वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल वाढून होते. धावपैकीवर 5 धावा. लागायला कामाला तेव्हा लागायला पाहिजे होता. तिथे मात्र निधाव षटकाची देखील समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकात समाप्त आहे. पहिल्या षटकात समाप्त नंतर तुफान पिंपळा संघाची धावसंख्या धावपैकीकडे 5 धावा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. चांगली रनिंग विरुद्ध विकेट पाहायला मिळते. अगदी सहजरित्या या धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावणे संघाची धावसंख्या 7. भीम तरे नक्कीच आमच्या संभाजी कक्षामध्ये आहेत त्याने आपण त्यांचा उल्लेख या अगोदर देखील केला होता. सर्व नेत्यांचे वाढदिवस असो, त्यांचे मोबाईल नंबर असो, त्यांच्या गाडी नंबर असो, ते अचूक सांगतात. त्यांच्या खिशामध्ये कुठल्या प्रकारची चोपडी नाही मात्र त्यांची भन्नाट खोपडी आहे. राकेश पाटील यांचा 26 तारखेला वाढदिवस असे देखील ते सांगत आहेत. 16 तारखेला वाढदिवस आहे. वांद्रगावच्या सरपंच दरम्यान पंचायत वाढदिवस सुरू होते. अवैध वाढच्या रूपाने धावसंख्या 8 धावा.
पंचांचा दुसरा निर्धाव चेंडूचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संतोष थोडासा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना खेळण्याचा संतोष. यावेळी मात्र बेसलाईन फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने संतोषाची खेळी संपुष्टात. पहिला फलंदाज बाद होता तुफान पिंपळा संघाचा संतोषच्या रूपाने. युवराज मागील सामन्यामध्ये सामना हातामध्ये खेळपट्टीवर जातो. चेंडू हुक केलेला आहे. हुकचा फटका शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. सुरेश झेल अनेक फलंदाज पहिला आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र तुफान पिंपळा संघाचा आल्या पावली माघारी परताना योगराज हा फलंदाज. यांनी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. 2 षटकांची समाप्ती ते झालेली आणि 2 षटकांची समाप्तीनंतर तुफान पिंपळा संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. ते 8 धावा 4 चे सरासरी प्रति षटकामध्ये धाव जगले. 3 षटकाचा सामना आहे आणि आता मध्ये शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी पाहूया. वीरताने दापोडे संघाकडून मनोज पाटीलकडे सोपवण्यात येईल की चिंतामण पाटीलकडे सोपवण्यात येईल. भरपूर ऑप्शन आहेत खरं तर वीरताने दापोडे संघाचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये किती आहे माहिती आहे? 1 3 4 5 6 धावसंख्या 8 गोलंदाज दापोडे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये सामना 3 षटकांचा आहे. चिंतामण याच्या हातामध्ये शेवटी चेंडू सुपूर्द केलेले आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. गाड्यांचा नंबर बरोबर आहे का तुमचा? ए फोटो काढायची गरज नाही गाडीचा का टाईल मारायला कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावपत्र 8 धावा. अगदी टिचून गोलंदाजी केली गेली आहे. विविधाने दापोडे संघाकडून मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळली होती धारदार आणि तशाच प्रकारे गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते. इथे हो केलेल्या चेंडूला यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातो. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढता धावपैकी 9 वर पोहोचते.
पिंपळा संघाने आतापर्यंत 10 चेंडू हे निर्धाव खेळलेले आहेत, डॉट केलेले आहेत. संपूर्ण लेखाजोखा पिंपळास गावचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. हिटमॅन सोमनाथ चौधरी यांचे ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच इथे आपण बघतो पुन्हा एकदा सरळ चेंडू निघून जातो यष्टीच्या भागामध्ये. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क ह्या ग्राउंडवर जे या फलंदाजी तारंबल उडते त्याच्याच प्रकारची तारंबल इथे खेळताना मात्र आजपासून वेस्ट इंडिज मध्ये सामने खेळले जातात. म्हणजे आजपासून फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी दोघांसाठी संधी असणार आहे. त्या अगोदरचे सर्व सामने आपण बघितले तर गोलंदाजांनी गाजवले होते. यावेळी पंचांचा वाढ चषक होते आव्हान त्यात वाढच्या रूपाने धावसंख्या दोन्ही रंगामध्ये फिनिश करते 10 धावा. चिंता पण राईट मोडतो स्टंप. पुन्हा एकदा चिंता वाढवताना आपण बघतो चिंता बनण्याचा चेंडू तुफान पिंपळा संघाच्या फलंदाजांची चौंडरगावचे सुभाषजी पाटील यांचं ते आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न शॉट आले मिस फील्ड. एकच धाव इथे दुसरी धाव घेतली गेलेली नाही. फक्त एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी. दोन नाही नाही एकच 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 धाव संख्या 11. शेवटचे षटक आहे. एकच बोल आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. याला मात्र टाकलं जाऊन चेंडूला पंच केलेला चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्कोर मधून पॉइंट रेसन मधून सीमा आकार चौकार शेवटच्या चेंडूला चौकार. तर अशा प्रकारे प्रथम षटक तुफान पिंपळा संघाने धावपळक धावा जोडलेल्या त्या 15 आणि 16 धावांचं एक मापक लक्ष विरुद्धाने दापोडे या संघासमोर. तर आपण जाऊया पलीकडे विल आहे डीजेकडे ऐकूया एक मधुर संगीत.
पुन्हा एकदा सुरू ठेवलेलं आहे. 4 धावा. आव्हान माफक आहे. केवळ 16 धावांचं एक तुटपुंचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. दवाखान्यात आपण आपल्या खेळाडूंना तयारी ठेवायचं आहे. यामध्ये विजय संघ आपल्या संघाची लढत देईल. यावेळी दिशा बरकडले पंचांचा इशारा वाईट पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि सोमनाथ चौधरी यांना देखील आपण आज ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा बरकडले पुन्हा एकदा पंचांचा तोच इशारा पंचांना बुजी ठेवलेला आहे गोलंदाज रमेश याने. पहिले षटक मार्ग असे धावसंख्या स्कोर बोर्ड 6 धावा आणि केवळ 10 धावांची आवश्यकता इथून विजयासाठी. इथं मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. भीम त्याला ओव्हरलोड आणि चेंडू सीमास्वर गेला. भीम त्याने खुश आहे. ज्याप्रमाणे फटका केलेला राजू पाटील याने बस का दम दाखवून आपण पाहतोय. धावसंख्या वेगाने वाढून होते. डबल 12 धावा. भीम टोला वजटोला चेंडू सीमाशा बाहेर गेला आणि भीम जरा सीमाशा चेंडू आणायला गेला. एक धाव फलंदाज पूर्ण त्यात सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 13 धावा आणि 3 धावांची आवश्यकता. पाहू कुंदन पाटील रिव्हर्स फटक्याने हा सामना फिनिश करेल का? केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा तेच चित्र जणू काही मागील सामन्याची कार्बन कॉफी अशाच प्रकारे मागील सामन्यामध्ये कुंदन पाटील आउट झाले होते. आपला फेवरेट शॉट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी मागील सामन्यामध्ये देखील केला नव्हता आणि इथे देखील 0-5 झालेलं. केवळ 3 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर कुंदन पाटील बाद झाल्यानंतर ज्ञानदेव पाटील. फक्त ना फक्त 3 धावांची आवश्यकता. एलमेन 3 धावांची आवश्यकता आहे वीरताने दापोडे संघाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर या सामन्यात विजय संघ जवळजवळ चित्र स्पष्ट आहे. दापोडे विपक्षी रांजणेल या सामना पुढील सामना पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल जय बुलढाणा सरवलपाडा विपक्ष गावदेव पिंपळगड आणि त्यानंतर सामना जनमन सरवले विपक्ष मातोश्री शाविंद्रा. तसंच आउट झालं सेम. पुकारलेला अरे तरी मारून आता लेफ्टी बॅट बोलत होता. यामुळे मिस्टन फक्त आहे. प्रशिक्षक चेंडू खाली हे आपण पाहू शकता. झेल ड्रॉप केला जातोय. नशिबाचे साथ मिळत नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. जोर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला तो वीरताने दापोडे संघाने. अभिनंदन वीरताने दापोडे हॅड लक तुफान पिंपळास.